आणि आता एक मोठी बातमी, डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाठक हे निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या 5व्या आणि अखेरच्या टप्प्यात कल्याण आणि भिवंडी या दोन्ही मतदारसंघात निवडणूक आयोगाने सावळा गोंधळ घातल्याचा कालपासून आरोप करण्यात येतोय। भिवंडी मतदारसंघातल्या कल्याण पश्चिम परिसरात लाखाहून अधिक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाल्याचे दिसून आलं। तसंच कल्याण मतदारसंघात 80,000हून अधिक मतदारांची नावं ही मतदार यादीत आढळून आली नाहीत। त्यामुळे या दोन मतदारसंघांमध्ये मिळून 2.25 लाखांहून अधिक मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावता आला नाही आणि म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाठक यांनी गुगलच्या माध्यमातून एक मोहीम राबवून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 3 दिवस आपण आता याच्या पुढचे 2-3 दिवस तरी यासाठी लागतील। एक वर्ग असाही आहे की ज्यांनी RTI करून आयोगाकडनं ही माहिती मिळवायचं काम करावं लागेल, कारण ही नावं डिलीट करण्याची प्रोसेस फॉलो केली गेली नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे। त्यामुळे ते RTI करून त्यांच्याकडनं ही प्रोसेस काय नक्की फॉलो केली गेली, BLOचा रोल याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो। त्याने काय रोल केला, त्याने कशा प्रकारे ते ही पद्धत हाताळली आहे हेही आपल्याला माहिती करून घ्यायला लागेल। साधारण एक 3-4 दिवसामध्ये आपली रिट पिटिशन तयार होईल आणि आपण पुढे कारवाई करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।